निवडणुकांची रणधुमाळी या विषयावरती छोटीशी कविता करण्याचा प्रयत्न सादर करतोय. निवडणुकांचा बिगुल वाजायला लागलाय. साम दाम दंडभेद वापर व्हायला लागलाय. नेता बळेच ताटात ओवाळणी टाकायला लागलाय. नेता बळेच ताटात ओवाळणी टाकायला लागलाय. यांच्या वर्दळीने उमरा झिजायला लागलाय. मतदारांचा उत्साह वाढायला लागलाय. पोत्या पोत्यानी पैसा फिरायला लागलाय. अफवांनी तर नुसता बाजार उठवलाय. मतदारांचा डोळा आकड्यांवर लागलाय. मतदारांचा डोळा आकड्यांवर लागलाय. कोण येतंय का अर्ध्या रात्री? दरवाजा सुद्धा वाट पाहायला लागलाय. मतदारांचा उत्साह वाढायला लागलाय. लाडकीचा वेगळाच अर्थ बहिणींनी लावलाय. भावाचा मोठेपणा बहिणींनी प्रेमाने जपलाय. भावाच्या प्रेमाच्या भेटीने स्वार्थ मोठा साधलाय. भावाच्या प्रेमाच्या भेटीने स्वार्थ मोठा साधलाय. 1500 रुपयात लोकशाहीचा अधिकार दावणीला बांधलाय. मतदारांचा उत्साह वाढायला लागलाय. जन्म दिलेल्या पक्षाचं अपहरण झालं. आवाज तुतारीतून निघालाय. पोरका झालेला पक्ष गुवाहाटीला पोचला. वारसदार मशाल घेऊन पेटलाय. सर्वोच्च न्यायालयीन निवडणूक आयोगात प्रश्न हा सडलाय. असं वाटतं यांचा बी डोळा जनमताकडे लागलाय. जनता बरोबर ठरवेल पक्ष कोणाचा. जनता बरोबर ठरवेल पक्ष कोणाचा. पण मशालीचं इंधन आणि तुतारीचा आवाज ईव्हीएम न घोटलाय. मतदारांचा उत्साह वाढायला लागलाय. देवाला सुद्धा आमचा मतदारसंघ आवडायला लागलाय. काशी अयोध्या उज्जैन सभा भरवायला लागलाय. या निमित्तानं का होईना सर्वसामान्यांना देव घडायला लागलाय. या निमित्तानं का होईना सर्वसामान्यांना देव घडायला लागलाय. कौतुक झालं देवा तुझं मोठं. तुझा बी सहभाग निवडणुकांत वाढायला लागलाय. मतदारांचा उत्साह वाढायला लागलाय. विकास 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 तो फक्त प्रचार सभेतच दिसलाय. भाषण शिट्ट्या टाळ्या रॅलीत तो पुरताच घुसलाय. एवढा विकास पुरेसा म्हणून विकासानेच उसासा टाकलाय. एवढा विकास पुरे म्हणून विकासानेच उसासा टाकलाय. विश्रांती घ्यावी म्हणून निकालाच्या दिवशीच 5 वर्षांसाठी झोपलाय. मतदारांचा उत्साह वाढायला लागलाय. इमानदार नेता डिपॉझिट जप्त होऊन बसलाय. पैशाचा पाऊस पाडणारा लीड तोडून आलाय. कमी पैशावाला सुद्धा ट्रेंडिंगला आलाय. कमी पैशावाला सुद्धा ट्रेंडिंगला आलाय. हाच का तो लोकशाहीचा सण भंगायला लागलाय. मतदारांचा उत्साह वाढायला लागलाय. हा सारा भाव आपल्या सर्वांच्या मनातला. हा सारा भाव आपल्या सर्वांच्या मनातला. मी फक्त हेरलाय. लेखणी घेतली आणि वहीवर कोरलाय. धन्यवाद.